झी 24 तास एक पाऊल पुढे। अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सुरुवातीला दुष्काळावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला। आक्रमक विरोधकांनी आज सकाळीच विधान भवनावर जोरदार घोषणाबाजी करत रिकामे हंडे घेऊन मोर्चा काढला। राज्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई असताना राज्य सरकार मात्र कुठलीही उपाययोजना करत नसल्याचा आरोप शिवसेनेनं केला। सरकार निष्क्रिय ठरल्यामुळे सरकारला रिकामा हंडा भेट देण्यासाठी आणला असल्याचा संताप नीलम गोरे यांनी व्यक्त केला। तर दुसरीकडे मनसेनं लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून मराठीसह प्रादेशिक भाषा वगळल्यानं आक्रमक भूमिका घेतली। राज्यपाल अभिभाषणासाठी विधान भवनावर आलेले असताना मनसे आमदारांनी त्यांची गाडी अडवून घेराव घातला। तसंच मराठीला वगळण्याचा निर्णय मागे घेण्याची मागणी करत राज्यपालांच्या अभिभाषणावर बहिष्कार टाकत असल्याचं जाहीर केलं। त्यामुळे यंदाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन दुष्काळ आणि मराठीच्या मुद्द्यावर गाजणार असं चित्र दिसतंय। आजचा पहिलाच दिवस वादळी ठरतो आहे। दुष्काळाच्या विरोधात मोर्चा काढण्यात आला। विरोधकांकडून रिकामे हंडे आणि चारा नेऊन तर दुसरीकडे स्पर्धा परीक्षांतून मराठी वगळल्याच्या निर्णयाच्या विरोधात मनसे आमदारांनी राज्यपालांच्या गाडीला घेराव घातला आणि हा निर्णय मागे घेण्याची मागणी केली। यूपीएससीत पुन्हा मराठीचा समावेश करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली। तर दुसरीकडे सरकार दुष्काळावर कोणतीही उपाययोजना करत नसल्याचा आरोप शिवसेनेनं केला आणि हंडा आणि चारा मोर्चा विधान भवनावर आणला। माता भगिनी महाराष्ट्रातल्या हजारो लाखो हे अधिवेशन बघतायत, त्यांच्या रिकाम्या हंड्याचं प्रतीक म्हणून सरकारला आम्ही हा रिकामा हंडा देतोय की संयुक्त महाराष्ट्रामधला मंगल कलश या सरकारने पूर्ण रिकामा केलेला आहे। लोकसेवा आयोगाने त्या मराठी भाषेमध्येच यूपीएससीच्या परीक्षा झाल्या पाहिजेत अशा प्रकारची मागणी होती आमची। दलितांवरती जे अन्याय होत आहेत, अत्याचार चालू आहेत, भंडाऱ्याला बलात्कार झालाय, त्या बाबतीतही आम्ही त्यांना निवेदन दिले। इतर प्राध्यापकांचा संप, इतर बरेच विषय आहेत मी तुमच्याकडे दिलेले आहेत आणि आम्ही राज्यपालांच्या अभिभाषणावरती तीव्र नाराजी व्यक्त करून बहिष्कार टाकलेला आहे। आम्ही जाणार नाही आहोत। तर राज्याच्या विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू झालेलं आहे। ते अनेक विषयांमध्ये सरकार अपयशी ठरल्याचं भांडवल विरोधक करणार असल्यानं हे अधिवेशन वादळी ठरणार हे स्पष्ट आहे। राज्यात दुष्काळाची स्थिती गंभीर आहे। दुष्काळ हाताळण्यात सरकार कमी पडत असल्याची टीका विरोधक करतायत। त्यासाठी त्यांनी विधान भवनावर आज चारा आणि रिकामे हंडे घेऊन मोर्चा काढला। तसंच दुष्काळाला सिंचन घोटाळा कारणीभूत असल्याचा आरोप केला जात असताना या भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी नेमलेल्या माधव चितळे यांच्या एसआयटीला अधिकारच नसल्याबद्दलही टीका होतीये। तर भंडाऱ्यात अल्पवयीन बहिणींवर बलात्कार करणारे आरोपी अद्याप फरार आहेत। हा मुद्दाही या अधिवेशनात गाजणार हे उघड आहे। राज्याची बिघडलेली आर्थिक स्थिती, मंत्र्यांचे भ्रष्टाचार आणि 18 मंत्र्यांवर कोर्टाने ओढलेले ताशेरे, मुंबई आणि उपनगरांमधली रखडलेली विकास कामं, सहकार घटना दुरुस्ती असा बराच दारुगोळा विरोधकांच्या पोतडीत आहे। मात्र विरोधकांमध्येच एकी नसल्याचं चित्रही सध्या राज्यात निर्माण झालंय। शिवसेना आणि मनसेमध्ये एकोपा होण्याची शक्यता दिसत नाही। राज ठाकरे आणि भाजपचे एकनाथ खडसे यांच्यावर सेटलमेंट करत असल्याचा आरोप अधिवेशनाच्या पूर्वसंध्येलाच केला। आठवले यांनाही राज यांचा सहवास मान्य नाही। अशा स्थितीत प्रचंड दारुगोळा असूनही विरोधक त्याचा प्रभावी वापर करणार का अशी शंका आहे। आजपासून सुरुवात तर झालेली आहे। आता येत्या दिवसात कळेल की नेमकी काय भूमिका विरोधकांकडून घेतली जाते, कशी एकी दाखवले जाते की नाही। झी 24 तास एक पाऊल पुढे।